सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील MIDC नीलमनगर परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रात्री उशिरा होणारा पाणी पुरवठा, कमी दाब आणि दूषित पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नीलमनगर, बसवेश्वर चौक, गंगा चौक, शिवगंगा चौक आणि विजयलक्ष्मी चौक परिसरात सायंकाळी पाणी सोडले जात असले तरी शेवटच्या टप्प्यावर असलेल्या नीलमनगरमध्ये पाणी रात्री 9:30 ते 10 वाजल्यानंतरच पोहोचते. कमी दाबामुळे अनेक घरांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांच्या कुटुंबांना रात्री उशिरापर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. यात भर म्हणजे नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपासून दूषित पाणीही येत असून याबाबत झोन क्रमांक 4 कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचे टायमिंग सकाळी करण्यासाठी लेखी अर्ज दिला आहे. तसेच पाणी पुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्याकडेही मागणी करण्यात आली. मात्र नागरिकांच्या आरोपानुसार टायमिंग बदलण्यास नकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता नागरिकांनी सकाळच्या वेळेत योग्य दाबाने पाणी पुरवठा सुरू करावा, झोननिहाय वेळापत्रक निश्चित करावे आणि दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता नीलम नगरवासियांचे लक्ष लागले आहे. पाहत रहा BNX9 न्यूज नेटवर्क. नळाचं पाणी गटरा येऊ लागला, पाणी अर्धा तास वर झाला, पाणी सरळ आलं नाही. गटराचं पाणी अर्धा तास झालं, पाणी येऊ लागलं. असंच दर टायमाला नळाचं पाणी येताना दर टायमाला असंच येऊ लागलं पाणी अर्धा तास. आणि पाईपलाईन चेंज करण्याची आवश्यकता आहे आम्हाला इथं कंपल्सरी. दर वेळा पाणी सोडताना गटराचं पाणी येतात आम्हाला असं. आणि हे गटराचं पाण्यामुळे जीवाला त्रास होणार सर्व फॅमिलीला. इकडं लोकमान्य टिळक चौक खाली गंगा चौकात 3 नंबर. MIDC नीलमनगर गंगा चौकमध्ये पाणी येत परत 10 वाजते. एवढ्या उशिरा पाणी आल्यानंतर आमच्या म्हाताऱ्या म्हणून काय करायचं? मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. आमच्या घरात कोणी नसतंय, मला एकटीला सगळं करावं लागतंय. चाक बसला मेलं तर काय करायचं? एक तर पाणी घाण पण येतं, पाऊस आला तर काय करायचं? बघा तुम्ही काहीतरी विचार करू ना. पाणी आम्हाला दिवसा सोडत जावा. सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता सोडा किंवा दुपारी 5 वाजता 9 वाजेपर्यंत आमचं पाणी होतं आहे. म्हातारी माणसं असते तर दिसत नाही, काही नाही. मोटर घेऊन मीच एकदा पडत होते. काय करतं पडलं तर आम्ही गरीब लोक, आम्हाला लाख लाख रुपये कुठले आणायचे? आम्ही दवाखान्याला करून खाणारे लोक आहेत. आम्ही तर सगळे कामगार लोक आहेत. बघा तुम्ही विचार करा. लवकरात लवकर ॲक्शन घ्या. आम्हाला तर आता पावसा पाण्याचं होत नाही. माझा वय 67 आहे. आमच्या टप्प्यापर्यंत येस तर 10 वाजते. 10च्या पुढे आम्ही पाणी भरायचं कधी? किंवा उद्या सकाळी सोडा चालते. सकाळी आता मी भरतोच पाणी, लवकर लवकर कामं पण होते. पण रात्री 10 वाजता पाणी सोडू नका, आम्हाला होत नाही. जेवण कधी करायचं? वयस्कर लेकरं असते तर झोपायचं कधी? शाळा असती पोरांना सकाळी. मला तर काही सुद्धा होत नाही. बघा, मी तुम्हाला विनंती करते, निदान आमच्या वयाचा तरी विचार करून पाण्याची चांगली सोय करा. मी तुम्हाला विनंती करतो, आयुक्त साहेब, आमच्या वयाचा विचार करून तुम्ही निदान पाण्याची चांगली सोय करा. हे आहे विजयलक्ष्मी नगर चौक. हे 4 नंबर भाग आहे. या भागामध्ये 11 वाजता किंवा 10 वाजता असं नाही का नेहमी पाणी सोडत आहे. इथं लहान मुलं आहेत, परत वयस्कर माणसं येतं. हे माणसं कसं भरणार पाणी? हां, वय 50-60 वर्षाचे येतं, त्यांना चालता येत नाही, त्यांचं गुडघं दुखतं येतं. पाणी कसं भरायचं? आणि येतं आहे तर पाणी व्यवस्थित येत नाही. ड्रेनेजचं पाणी येतं. ड्रेनेजचं पाणी कमीत कमी 1 तास आम्ही रोडावर सोडणार, मग त्याच्यानंतर आम्ही पाणी भरणार. मग 11 वाजता पाणी आल्यावरती आम्हाला झोपायला 2 किंवा 3 वाजतात एवढं पाणी भरायला. त्याच्यामध्ये पाणी बारीक, सगळे मोटर लावतात, त्याच्यामुळं आम्हाला पाणी बारीक खूप येत आहे. ड्रेनेजचं पाणी पण येत आहे. एवढं वयस्कर माणूस कसं भरायचं पाणी? एवढं रात्री आल्यानंतर लहान लहान मुलं येतात, त्यांना पण जागरण करावं लागतं. लाईटी चालू बंद होते, मग त्याच्यामुळं प्रॉब्लेम यायला लागला. हे पाण्याची व्यवस्था काय तर करायला पाहिजे. एक तर 1 नंबर भागामध्ये सकाळी येत आहे, 2 नंबर भागामध्ये दुपार येत आहे, लास्ट टप्पा म्हणजे इथलाच आहे. तर 11 वाजता पाणी येत आहे. पाण्याची व्यवस्था आम्हाला एकतर सकाळी पाहिजे, नाही तर दुपारी पाहिजे. हे असं 10 वाजेपर्यंत चालणार नाही.
कारण की ना दरवेळेस इथंच नाही का 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पाणी येत आहे. आम्हाला ते खूप त्रास होत आहे. याचं काय तर तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे. वय झालेल्यांना झटके येते, ती तब्येत बिघडते त्यांना. असं वयस्करांना काय पाणी भरता येत नाही, थंड मध्ये काय झटके येते, ती काय तर झालं तर प्रॉब्लेम कुणाला होत आहे, आम्हाला होत आहे ना. मग तुम्ही वेळेवर पाणी सोडलं तरच आम्हाला विलाज होत आहे. सोडलं तर सकाळी 6 वाजता पाटे सोडू द्या, नाही तर दुपारी 5 वाजेपर्यंत पाणी सोडलं तर आम्हाला 9 वाजेपर्यंत पाणी होत आहे. रात्री सोडलं की आम्हाला झोप नसते, लहान मुलं असते ती, वयस्करांना झोप लागते. ते सगळं व्यवस्था तुम्ही बघून घ्या. त्याच्यावर तुम्हाला साप फिरते, काट फिरते मुलांना, आम्हाला रात्री साप पाऊस चावलं बिवलं तर पडल्यानंतर काय करा? 1-2 साप चावलेलं पण आहे. तुम्हाला वाटलं तर आम्ही जंगल दाखवतो, तुम्ही चला. जगाल सुरू म्हणा करायची. चला ते दाखवा जंगल. जा तिथपर्यंत जा. चला तिथपर्यंत चला. आता सांगू नका आली जा. पण इकडे एवढा अंधार आहे, लाईट नाही, काय नाही. या बोळात पण लाईट नाही, ती काय नाही. आम्ही पाणी कसं भराव आणि वयस्कर लोक पण कसं चालणार, कसं भरणार. एक खांबाला पण लाईट नाही, लाईट असताना पण खांबाला बल्ब पण नाही, काय नाही. इकडं पुरं जंगल आहे सगळं. आता पावसाने तर सगळे साप ते फिरते ती. आम्ही कसं भरायचं पाणी? तुम्ही वेळेवरच आम्हाला 6 वाजेपर्यंत पाणी सोडायला पाहिजे. हा, इकडच्या बोळात तर पुरं लाईटच नाही, काय नाही आहे इकडं. इकडचे लोक वयस्कर आहे, कसं भरणार पाणी इकडं? इकडं आम्हाला चालायला पण येत नाही, सगळं चिखल आहे, पाण्याने डेनीस भरलेलं सगळं पाणी भरतंय इकडं. जल्दी आना बदला 3 दिवस एवढं करायचंय का? 3 दिवस की म्हणायचं आठवड्याला एकदा पाणी सोडते ती. आठवडा सारी आणि 3 तास एवढा अंधारात आम्ही कसं भरायचं पाणी? काय लाईट नाही, बल्ब नाही, काय नाही. इकडं तर पुरा एवढा अंधार आहे इकडं. చీకట్లా ఎంత చీకట్లు ఇట్లు బంద్ చూడాడు అతను లక్ష్య పెట్టాడు. वयस्कर लोक कसं भरणार इकडं पाणी? ते हा, इथं काय साप फिरते ती, या पावसाने सगळं पाणी भरतंय इथं सगळं. साप इथे आमच्या घरात तिकडे हे पाण्यात तर सगळे साप ते फिरते ती. रात्री म्हातारी लोक उडते ती पाण्याने. कसं त्यांना काय तर झालं तर काय प्रॉब्लेम कुणाला? जंगलामध्ये कसं पाणी भरावं आम्ही करावं सांगा. हा, ते कोपऱ्याचं घर आमचं आहे. हा, तिथं राहते मी एकटा. हा, मग कसं ते मी तिथं पाणी भरायचं करायचं सांगा तुम्ही. हा, बे टाइम तुम्ही पाणी सोडत असता. म्हातारे लोक कंटिन्यू म्हातारे लोक पडत असतात पाण्याबद्दल. आणि हे रोड पण चांगले नाही. रोड काही बी तर चांगला नाही नाही काय आमच्यासाठी. हे म्हातारे लोक कसं राहायचं? लाईट जाते अजिबात ती. राहताच येत नाही यांना. हा, रात्री नाही पावसाने येताना पाणी पडते. सगळं इकडे येऊन पाऊस इथपर्यंत येत आहे. एवढं करून पाणी गुडघ्यापर्यंत येतंय. पाणी येत आहे इकडं. कसं तर चालणार कोणी ते व्यवस्था माणसं? करत पण नाहीये. काय तर व्यवस्था आहे? काय तर पाण्याची सोय नाही, गटाराची सोय नाही, मच्छरची बघा, सोय जंगल नाही, कसं आहे सगळ्याची सोय बघा. नाही. इकडे एक लाईट नाही, काय नाही. त्रास व्हायला लागलाय. 60-70 वर्षाचे लोक इथं राहत आहेत. त्या लोकांचा त्रास किती होत असेल येत कुणालाच माहिती नाही. फक्त येतेच बघून जाते. संपला विषय. आम्ही करतो. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं. वोटा पाहिजे असेल तर तेव्हाच येतं. वोटा पुरतच तुम्ही येतं आणि वोट घातलं की झालं. परत कोणी पण इकडे येतच नाही, कोण बघतच नाही इकडं.
आतापर्यंत इकडे कोणीही मेंबर येऊन आमचं इकडे कोणी पण दखल घेतलेले नाहीये, कोण पण आमचा विलास केलेले नाहीये. किती वर्षापासून हे सगळं एरिया तसंच आहे. सगळं पाणी वरनं येऊन इथंच थांबते ती. वोटासाठी येते ती मेंबर, आम्हाला बल्ब नाही काय तर नाही म्हणजे पण कोणी पण विलास पण करत नाही इकडं. पाणी पण टाइमनी सोडायचं नाही, कुठं 9-10 वाजता सोडायचं. 2-3 वाजेपर्यंत आम्ही पाणी स्वतः पियत नाही, फिल्टर करून पिता. आम्ही लोक फिल्टर न करता असलं गटरीचं पाणी पितो आम्ही. आणि तुम्ही मेंबर सेफ मध्ये राहता आणि आम्ही काय की असं कचऱ्यामध्ये राहायचं का? आम्ही वोट घालून तुम्हाला निवडून आणून तर आम्हाला काय उपयोगी आहे? आता पण कुठला मेंबरची दखल घेतलेली नाहीये. तेवढ्यामुळे तर पाण्याचा लय त्रास आहे. म्हातारी माणसं मला लागले नाहीये तिथपर्यंतच आहे. तिथनं आम्ही नळ कनेक्शन घेतलेलं आहे. नळ कनेक्शन किती फुटावर आहे? हा किती अंतरावर आहे? किती अंतरावर बघा, इथं 2च पाईप आहे, याच्या पुढं पाईप नाही. हा नाही म्हणलं तर एक एक अंतरावरच आहे पाईप, एकाच अंतरावर आहे पाईप. 150 फूट एकच पाईप आहे. 150 तेवढं लांबाने आम्ही कनेक्शन घेतलेलं आहे. 150 फूट अंतरावरनं तुम्ही कनेक्शन घेतलेलं आहात. हा 150 फूट अंतरावरनं तुम्ही कनेक्शन घेतलेलं आहात. हा कराय. हं? हा एमआयडीसी मध्ये 5 एरिया आहेत. तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हे भाग मग आमचं 4 नंबर आहे. तर 1 नंबर मध्ये सकाळी सोडताय, 2 नंबर मध्ये दुपारी सोडताय, 3 नंबरला 5 वाजता आणि इथं 10 वाजता सोडताय. असं नाही का 2 महिने झाले कंटिन्यू रात्री पाणी येत आहे आम्हाला. हे आम्हाला या दरम्यान पाणी नको आहे आम्हाला. एकतर सकाळी 6 वाजता सोडा किंवा 9च्या नंतर सोडा, दिवसभरामध्ये कधी पण सोडा, पण रात्री नको आहे आम्हाला. याचा काय तर तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे, नाहीतर आम्ही कारवाई केलं जाईल. असं तुम्हाला पाणी सोडायचं असलं तर ना ते पाणी सोडूच नका आम्हाला. काय दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत सोडा. आमच्या भागामध्ये 10 वाजता पाणी सोडतोय ना ते सोडू नका तुम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सोडा, पण 10 वाजता तर आम्हाला पाणी नकोय. दुसऱ्या दिवशी सकाळी सोडा, सकाळी पहाटे सोडा चालेल आम्हाला. पहाटे सोडा. पहाटे सकाळी सोडा. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कोरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.